आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ही तयारी सुरू केली। त्याच निमित्ताने शरद पवार बुधवारी मुंबईतील चेंबूरमध्ये सभा घेत आहेत। राष्ट्रवादी युवा मोर्चाच्या मंथन कार्यक्रमाला शरद पवार संबोधित करणार आहेत। रविवारी मुख्यमंत्री शिंदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आपल्या शैलीत टीका केली। जुने मित्र असतील तर ते नव्याने भेटले असतील, काल सदू आणि मधू भेटले असं संजय राऊतांनी म्हटलं। तसं शिंदेंच्या शिवधनुष्य यात्रेवरही राऊतांनी टीका केली आहे। राष्ट्रपतींची भेट घेतली भेट घेतली तर काय त्याच्यात आम्ही काय करणार। सदू आणि मधू भेटले, बालभारती धडा होता आम्हाला एक सदू आणि मधू भेटल्याचा। भेटले असतील, भेटू द्या ना। जुने मित्र असतील ते किंवा नव्यानं प्रेम उफाळून आलं असेल कोणाचं। काल महाराष्ट्रात मालेगावाची विराट सभा झाली, त्यानंतर त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील, एकमेकाचे अश्रू पुसायला गेले असतील। पक्ष म्हणजे ते पक्ष आहेत का? हा, पिसं गेलेले कावळे आहेत ते, त्यांच्यावर तुम्ही काय लक्ष देताय? आमचा पक्ष आम्हाला माहिती आहे ना। काल आपण आमचा पक्ष काय आहे तो मालेगावच्या त्या विराट सभेनं पाहिलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला कोणी पक्ष काय मॅच फिक्सिंग वगैरे, तुमचं जे सध्या मॅच फिक्सिंग महाराष्ट्रात सुरू आहे ते चालू ठेवा। तुमचा जो जुगार सुरू आहे तो चालू ठेवा। लोक उधळते। होय, हाताडावर पडणार आहे त्यांच्यावर। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मालेगावमधील सभेत आमदार सुहास कांदे यांच्यावर सडकून टीका केली होती। त्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुहास कांदेंनी मोठा गौप्यस्फोट केला। उद्धव ठाकरेंनी पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी राजीनामा दिला, किती लोकांना फोन केले, किती लोकांना मध्यस्थी केली, राजीनामा देण्यापूर्वी याचा मी स्वतः साक्षीदार आहे असा बॉम्बच सुहास कांदेंनी टाकला। की मी 1 रुपया जर घेतला असेल तर माझी नार्को टेस्ट करा, आणि तुम्हाला जर मी तर छोटासा, तो आपण म्हणतो ना की समुद्रातला तो छोटा मासा आहे म्हैसकर, परदेशात कोणाचे हॉटेल आहे, राजीनामा कोणी दिला, का दिला, कोणत्या अटीवर राजीनामा दिला, कोणाची चौकशी बंद होण्यासाठी, श्रीधर पाटणकरांची चौकशी बंद होण्यासाठी राजीनामा दिला का? भावनेचं राजकारण किती दिवस कराल? ह्या महाराष्ट्राला विकास हवा आहे, ह्या तरुणांना नोकरी हवी आहे, ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे, ह्या शेतकऱ्यांना जी काही वक्रदृष्टी पडलेली आहे निसर्गाची त्याच्यापासून वाचायचं आहे। काय टोमणे मारतात? म्हणून मी उद्धव साहेबांना सांगतो की साहेब आता भावनात्मक राजकारण बंद करा। उद्धव साहेबांना माझं आव्हान आहे की उद्धव साहेब माझी नार्को टेस्ट करा, आणि मी जर 1 रुपया सिंगल 1 रुपया जरी घेतला असेल तरी मी राजकारणातून संन्यास घेईल, राजकारणातून। परंतु उद्धव साहेब, आपल्याला माझ्याकडे 10 कंपन्यांचे नाव आहे, अनेक कंपन्या आहे पण मोठ्या 10 कंपन्यांचे नाव आहे। त्यातली एक कंपनी म्हणजे IRB आणि MEP म्हैसकरांची। म्हैसकरांच्या वडिलांपासून तर म्हैसकरांपर्यंत, दोघा भावांपर्यंत आपल्याला किती खोके आले याची जर नार्को टेस्ट जर आपण केली आणि म्हैसकरांची केली तर मला वाटतं की ती जनतेसमोर समजेल, आणि नार्को टेस्ट करावा, ती पण ओपन करावा जनतेसमोर, असे मी उद्धव साहेबांना आव्हान करतो। 1 रुपया जरी घेतला असेल तरी 1 रुपया, खोके तर सोडावं, आम्ही सामान्य कुटुंबातले नागरिक आहोत, हे खोके ठेवायचे कुठे एवढे? त्याच्यामुळे मी उद्धव साहेबांना आव्हान करतो की उद्धव साहेब, जर खोके तुम्ही घेतले की मी घेतले।